दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे। त्यांनी एक एक्सपोस्ट केली आहे। त्यामध्ये ते काय म्हणतात तर 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी। इतकंच काय तर दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीज देखील 9 असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे। गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली अत्यंत खात्रीलायक माहिती आहे। मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटींचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यानंच हर्षोल्लासित होत सांगितलंय। या 63 कोटींमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरं वसवली गेली असती। मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला गटातून गर्दी पण गोळा होत नाही, म्हणून 36चा आकडा मोडून 63ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापिटा आहे। नाकी 9 आले म्हणतात ते हेच, हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा। दरम्यान केशव उपाध्ये यांनी केलेल्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे